नमस्कार मंडळी. आजच्या चिंतनाचा विषय खूप खोल आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे नाम आणि भाव. आपण अनेकदा म्हणतो की मला अजून देवाची ओढ लागत नाही किंवा नाम घेण्यात प्रेम वाटत नाही. पण ही ओढ कशी निर्माण होईल? संतांच्या सहवासाचा नक्की काय परिणाम होतो? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 17 फेब्रुवारी. नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे. आज आपल्याला देवाची गरज वाटत नाही, हे कदाचित खरं असेल. पण ही गरज भासण्यासाठी काय करावं? तर भगवत चिंतन. जोपर्यंत आपण नाम घेत नाही तोपर्यंत त्याची गोडी कळणार नाही. महाराज एक सुंदर उदाहरण देतात. जितकी आग मोठी तितका पाण्याचा मारा जास्त हवा. तसंच आपली देहबुद्धी जेवढी घट्ट आहे तितका नामाचा जोर जास्त असायला हवा. सुरुवातीला नामात प्रेम वाटणार नाही, पण तरीही ते सोडू नका. पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही, तसंच नाम घेतल्याशिवाय नामात प्रेम निर्माण होत नाही. आपण तीर्थयात्रेला जातो, मूर्तीची पूजा करतो, पण लक्षात ठेवा, तीर्थाला तीर्थपण आणि देवाला देवपण जे आपल्या भावनेनं प्राप्त होतं. जर मनात भाव नसेल तर गंगेचं पाणी देखील फक्त पाणीच वाटेल. संत आणि आपल्यात एकच फरक असतो. संतांचा अनुभव प्रत्यक्ष असतो तर आपला फक्त अंदाज असतो. संतांच्या सहवासात गेल्यावर आपला देहाभिमान किंवा मीपणा कमी व्हायला हवा. नाम हेच आपल्या मनात हा सात्विक भाव निर्माण करतं. म्हणून जेव्हा आपण भावयुक्त अंतःकरणाने नाम घेतो तेव्हा आपलं आत्मिक काम शीघ्र होतं. अनेकांना प्रश्न पडतो की खरा साधू कोण? साधूच्या लक्षणांवरून त्यांना ओळखणं कठीण असतं. पण एक सोपी खूण आहे. तुमच्यावर त्यांच्या संगतीचा काय परिणाम होतो? जर तुमच्या मनाला थोडी शांतता मिळाली, जर तुमचा मीपणा थोडा कमी झाला, जर विषयांबद्दलची ओढ कमी होऊन मनाला शुद्धता वाटली, तर समजावं की तुम्ही एका सत्पुरुषाच्या सहवासात आहात. साधू सर्वांकडे भगवत भावाने पाहतात, म्हणूनच त्यांच्या प्रेमात कोणताही स्वार्थ नसतो. आजच्या दिवसाचा सारांश हाच आहे की सर्वांशी अत्यंत प्रेमाने आणि निष्कपट प्रेमाने वागावे. आपल्या बोलण्यातच नाही तर आपल्या नजरेतही प्रेम असायला हवं. चला तर मग आजपासून आपण नामाचा सराव करूयात. मग त्यात प्रेम वाटत असो वा नसो, कारण नामाच्या सहवासातच खरं प्रेम दडलं आहे. तुम्हाला आजचा विचार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.